टेम्परेचर साधारण खूप उन्हाळ्यात मे महिन्यातले दिवस होते आणि मी सगळं पाहिल्यावर मला वाईट वाटलं। म्हटलं भाऊराजी इतनी धूप है, ये कूलर भी नहीं चल रहा है, इसमें पानी भी नहीं और आप यहाँ सोए हो, आप ऐसा क्यों करते हो, आपकी तबीयत की चिंता क्यों नहीं करते। ते म्हणाले मला नितीन मेरी चिंता मत कर, देश की चिंता कर। म्हणजे आपल्या आयुष्य सगळं समाजाकरता देशाकरता पूर्णपणे समर्पित केलेले त्यांचं व्यक्तिमत्व बघितलं आणि शेवटच्या काळात एक कुठेही स्वतःचा विचार नाही केला। बाळासाहेबांच्या बाबतीतही मी जवळून बघितलं। सुदर्शनजींच्या शेवटच्या काळामध्ये एकदा ते मृत्यूपूर्वी मी भोपाळला गेलो होतो, त्यांनी आठवण काढली म्हणून, आणि मी कालच मोहनजीं मी विमानात बरोबर आलो तेव्हा मी त्यांना ही आठवण सांगितली। ते म्हणाले नितीन बायोफ्युएलचा हा अजेंडा पुढे गेला पाहिजे, देशामधलं फॉसिल फ्युएलचं आयात कमी झालं पाहिजे, या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, हा विषय तू सोडू नको शेवटपर्यंत नाही। आणि मला आज आनंद आहे की आज इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन सगळं देशात आलं आणि याचा संबंध हवा इंधन पण तयार झाला आता, पर राईस स्ट्रॉ पासून बायो CNG तयार झाला, आता हायड्रोजन तयार होणार आहे आणि या देशातला गाव गरीब मजदूर शेतकरी समृद्ध संपन्न होणार आहे। हे आजपासून 30-35 वर्षापूर्वी हे होऊ शकतं। कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, कोणी ऐकून घ्यायला तयार नाही। सुदर्शनजी सांगत होते त्यांच्या आमच्या सवयच्या लोकांनी पण हे कसं शक्य म्हणून तेही विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण ते म्हणत होते आणि त्यांच्या मनातली राष्ट्रभक्तीची भावना होती की नाही हे झालं पाहिजे आणि मला दिसत होतं की हे होऊ शकतं। आणि मी काल मोहनजींना सांगितलं की आज खऱ्या अर्थाने सुदर्शनजींचं पूर्ण स्वप्न पूर्ण झालं। आज 9 कंपनीच्या 2 व्हीलर इथेनॉलवर चालणाऱ्या आल्या, 11 कंपनीच्या गाड्या फ्लेक्स इंजिन त्या देखील आता टोयोटोपासून सगळ्या गाड्या मार्केटमध्ये आल्या आणि या देशात पेट्रोल आता राहणार नाही, शेतकऱ्यांनी तयार केलेलं इथेनॉलवर गाड्या चालतील फ्लेक्स इंजिनवर, आणि आज देशात केवढी मोठी क्रांती झाली। लोकांचा विश्वास, मी हायड्रोजनच्या गाडीत फिरतो दिल्लीत, कारण माझ्यावर विश्वासच ठेवत नाही की हायड्रोजन गाडी चालू शकते म्हणून। आणि परवा तर 2 दिवसापूर्वी मला श्री रविशंकरजींचा फोन होता, तिथे एकाने पाणी ठेवलं टाक्यात आणि त्यातून हायड्रोजन निघाला आणि त्यातून गॅस सारखा स्टोव चालला। म्हणजे पाण्यावरून 2 लिटर पाण्यात वर्षभर गॅस, नो खर्च। म्हणजे आपल्या देशामध्ये किती कॅपेबिलिटी आहे की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, मी नेहमी म्हणतो याला आपण नॉलेज म्हणतो, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ, हे आमचं भविष्य आहे। आज धापेवाडाला बायो4 ऑर्गॅनिक कार्बन तयार करायचा वर्कशॉप होता, तेव्हा ट्रॅक्टर उभा होता समोर। मी सांगितलं हा इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे, तो 60 हॉर्स पॉवरचा आहे आणि माझ्याकडे वरती सोलर लागला आहे। तर आमच्या बाजूची शेती मी यावेळी मुद्दामून गरीब शेतकरी बटेनी घेतली, कोलबास्वामी महाराजांच्या वंशात त्यांची शेती होती आणि त्यांनी 23 एकर जेवढं वखर व्हायचं खर्च शून्य, कारण माझ्या घरी सोलरची वीज आहे, ती लावली का चालला ट्रॅक्टर, तो 1.5 तासच चालतो। मी म्हटलं थांबा 3-3 तास चार्ज करा पुन्हा चालवा, खर्च शून्य। ड्रोनमध्ये स्प्रेइंग होतं आणि इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक बैल होता, तो आपोआप निंदन करतो। म्हणजे इतकी परिस्थिती बदलली, पण हे समाजाकरता केलं पाहिजे, गरीब माणसाकरता केलं पाहिजे, हा भाव तुमच्या मनावर नसेल तुम्ही तुमच्यापुरतच कराल। त्यामुळे संघाच्या विचारधारेमध्ये राष्ट्र निर्माणाचा संबंध व्यक्ती निर्माणाशी आहे, हे डॉक्टर हेडगेवारांचं सूत्र होतं। आणि व्यक्ती असा झाला पाहिजे की जो सामाजिक संवेदनशीलता, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय जबाबदारी ही ज्याच्यामध्ये आहे, परोपकारी विचार आहे, सहनशीलता आहे, सहृदयता आहे, सर्वसमावेशकता आहे, दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे, या छोटे छोटे जे जीवन मूल्य आहेत हे कुठेतरी शिकायला मिळाले, ते संघ आणि विद्यार्थी परिषद मिळाले। आणि म्हणून मी इंजिनियर नाही, 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, मला लोक श्रेय देतात, मोठे मोठे हायवे बांधून झालो, मला श्रेय देतात, मी म्हणतो मला श्रेय नाही याचं, मी फार कॉमन मॅन आहो।
पण माझ्या मनात जी जिद्द आहे, चिकाटी आहे, कमिटमेंट आहे, देशाकरता समाजाकरता काही करायची भावना आहे, तीच जर निर्माण झाली नसती तर मी काहीच करू शकलो नसतो. ही भावना जेव्हा निर्माण झाली, संस्कारातून झाली, आणि संस्कार जे आहेत ते या सगळ्यांकडनं मिळाले, त्याच्याशी याचा संबंध आहे. मी काही मोठा कर्तृत्वान आहे किंवा माझ्यामध्ये खूप पात्रता आहे असं नाही आहे. हे जे काही मला शिकायला मिळालं त्यातून मी हे करू शकलो. आणि त्या भावनेतून मला असं वाटलं की विशेषतः विदेशातले लोक जेव्हा भेटतात त्यांच्यासमोर संघामधलं हे जे मानवीय व्यवस्थापन आहे, कार्यकर्ता, त्याचे संबंध, टीम वर्क, सहृदयता, मिळून काम करण्याची पद्धत, सगळ्यांनी मिळून काम करण्याची पद्धत, एकमेकाला सांभाळण्याची पद्धत. दत्ताजी सांगायचे की शेर्पा तेनसिंग वरती एव्हरेस्ट शिखर चढायला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर 7-8 लोक होते. आणि जेव्हा एक माणूस घसरला तर दुसरा सावरायचा, दुसरा घसरला तर तिसरा सावरायचा. आणि मग ते प्रश्न विचारायचे की शेर्पा तेनसिंग एकटाच गेला असता आणि घसरला असता तर खालीच गेला असता. म्हणजे ज्या 8 लोक त्याच्याबरोबर होते ते जर नसते तर एव्हरेस्टवर तिरंगा फडकवता आला नसता. त्याचं श्रेय 8-9 जणांच्या टीमवर्कला आहे. आणि ही जी सामूहिकता आहे, पारस्परिक समन्वय, सौहार्द, हे कुठेतरी बाजारात विकत मिळत नाही. डिग्री नाही याची कुठली. हे सगळे जे अनुभव होते हे व्यक्ती निर्माणाचे अनुभव राष्ट्र निर्माणाशी संबंधित आहे. आणि समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गुणांनी ओतप्रोत असणारी अनेक माणसं सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात जेव्हा निर्माण होतील तेव्हा त्यातून आपण हा देश बदलवू शकतो. आणि म्हणून हा जो प्रबंधनामधला जो विचार आहे, तो यशवंतराव केळकर, दत्तोपंत ठेंगडी, दत्ताजी, बाळासाहेब आपटे, मदनदासजी, सदाशिवराव देवधर, भाऊराव देवरस, बाळासाहेब देवरस, याच्यातून मला अनेक गोष्टी थोड्या थोड्या ज्या शिकायला मिळाल्या, त्याचं एकत्रीकरण या पुस्तकात केलेलं आहे. आणि माझी इच्छा एवढीच आहे की जे तरुण लोक पुन्हा हे काम करतील आणि ते जर कदाचित वाचतील तर त्यांना या गोष्टीचा जर उलगडा झाला तर मी तर आता ठीक आहे, पण माझ्यापेक्षा मोठं काम करणारे अनेक कार्यकर्ते तयार होतील आणि या देशाकरता ते काम करू शकतील. म्हणून हे कुठेतरी BBC वाल्यांनी माझ्या मनात विचारून निर्माण केलं आणि मग मला वाटलं की आपण हे लिहिलं पाहिजे. तर हा फक्त जी काही लोक माझी सक्सेस स्टोरी म्हणतात त्या सक्सेस स्टोरीशी संबंध माझ्या या संस्काराशी आहे. आणि ते संस्कार मला जिथून शिकायला मिळाले ते संस्कार, ती मूल्य या निमित्ताने आपण जर समाजासमोर गेली तर भविष्यामध्ये असा विचार करणारी अनेक माणसं तयार होऊ शकतात. एवढा सीमित विचार ठेवून मी हे प्रबंधनापुरतं पुस्तक लिहिलेलं आहे. मी व्यासंगी नाही, ज्ञानी नाही, अधिकारी पण नाही. मला याची जाणीव आहे. त्यामुळे माझ्या अनुभवातून लिहिलेलं हे जे चिंतन आहे हे या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाकरता उपयोगाचं आहे. आणि मला जीवनात अनुभव येतो. खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो, 17 दिवस चालतो, 50,000 लोक येतात. हे बसलेत अनिल सोले, पाराशर साहेब. मी कुठेच नाही आहे. संध्याकाळी 6:30ला कार्यक्रम असतो. मी 6:15ला गाडीतून निघतो, तिथे जाऊन बसतो. त्याच्याशिवाय मी काहीच करत नाही. श्रेय माझा आहे आता, कारण मी सुरू केलं. क्रीडा महोत्सव झाला, त्याचाही रेकॉर्ड झाला. 80,000 खेळाडू खेळले, 68 खेळ होते. मला त्या सगळ्या मैदानात जाऊ शकलो नाही. 6,000 एम्पायर होते फक्त, रेफरी, पण करणारे 900,000 लोक वेगळेच होते. आता ॲडव्हान्टेज विदर्भात एवढी 7.5 लाख, ते वेगळेच लोक आहेत. कृषी प्रदर्शनात आमचं ॲग्रोव्हिजन होतं, लाखो शेतकरी, ते करणारे वेगळेच आहेत. मी कुठेच नाही आहे. किंबहुना मी आरामात शांतपणे बसलो आहे. पण या सगळ्याच्या मध्ये आपोआप श्रेय मला मिळतं, कारण काम लोक करतात. पण मी एवढं फक्त लक्षात ठेवलं आहे की मला विचारा, मला सांगा, मला विचारल्याशिवाय करू नका. माझा फोटो पहिले छापा, दुसऱ्याचे फोटो छापू नका. हे धंदे मी करत नाही. मी म्हणतो तुम्हाला ज्याचे छापायचे आहेत त्याचे छापा, ज्याला बोलवायचं आहे त्याला बोलवा, आणि जे करायचं असेल ते करा, पण या माणसाच्या हिताकरता करा. एवढंच सांगतो. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आणि त्या अनेक गोष्टी करताना एक काम झालं की दुसरं, दुसरं की तिसरं, तिसरं की चौथं, चौथं की पाचवं. एका वेळी एवढे कामं सुरू आहेत. आणि ते जे सरकारमध्ये जे सुरू आहे, करोडोचे कामं सुरू आहेत. पण माझा अनुभव याच्यात फार काही नाही. बस
पॉझिटिव्हिटी पाहिजे, अहंकार नाही पण आत्मविश्वास पाहिजे, कटिबद्धता पाहिजे, कमिटमेंट, स्ट्रॉंग पॉलिटिकल पॉवर पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे, टीम वर्क पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा स्वभाव पाहिजे. आणि तुम्ही जर डिव्हिजन ऑफ पॉवर, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आणि डिव्हिजन ऑफ वर्क केलं तर या संघाने सांगितलेल्या कार्यकर्त्याची मानवी व्यवस्थापनातली जी मॅनेजमेंट आहे ती तुम्हाला उत्तम यश मिळवून देऊ शकते असं मला वाटलं. हार्वर्ड विद्यापीठाने मला बोलवलं आहे आणि म्हणून मी ठरवलं की हे जे काही आपण संघ स्वयंसेवक म्हणून शिकलो हे जगातल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो की मलाही त्याचा टेक्नॉलॉजी बदलली आहे. आज सोशल मीडियावर मला 25 कोटी फॉलोअर आहे. काल कांचननी एवढा 1 किलोचा कांदा तयार केला तर मी तिला म्हटलं की याची फिल्म तयार कर, आपण शेतकऱ्यांना समजून सांगू की हे कसं होईल, एका एकरात 13 क्विंटल कसा झाला. आता पाहिलं 20 लाख लोकांनी पाहिला. म्हणजे छोटी छोटी गोष्ट देखील लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यातून त्यांचं जीवन समृद्ध संपन्न होऊ शकतं, पण देशाचाही विकास होऊ शकतो, समाजातही आर्थिक परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून संघाचं हे स्पिरिट होतं, विद्यार्थी परिषद स्पिरिट होतं. ज्या व्यक्ती निर्माणाच्या संस्कारातून ते झालं ते मॅनेजमेंटचे जे काही गुण आहेत, स्वभाव आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी देखील याप्रमाणे काम करावं या भावनेतून हे पुस्तक लिहिलं आहे. आपण आता सध्या तर ते मराठीतच आहे, राजहंस प्रकाशनने काढलेलं आहे, पण मध्ये विजय शर्मानी एक पुस्तक माझ्यावर जसं लिहिलं तर आता त्यांनी 16 भाषेत तयार केलं. आणि आता खरंच खूप गोष्टी, आता हे गीत गायला मी शंकर महादेवनला सांगितलं, गायक जे आहेत त्यांना, की माझी इच्छा आहे की तू विद्यार्थी संघाचे गीतं आपण कॅसेट तयार करू. त्याला कामाला लावला तर 25 गीतं या वर्षात संघाच्या 100 वर्षात ते तयार करू. प्रत्येक गीत अर्थपूर्ण आहे, भावपूर्ण आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एक यातला गीतकार कोण हे कोणालाही माहिती नाही. म्हणजे अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझं समान होऊ दे हे मला मी भंडारात असताना एकदा कळले. भास्करराव निनावे तिथले आपले आमच्या त्यांनी केलं. लो श्रद्धांजली युगपुरुष म्हणून हे पंडित बछराजी व्यासांचं होतं. अशी अनेक गीतं आहेत की ती गीतं ज्यांनी आपल्या जीवनातल्या कामातून ओतप्रोत भावनेतून शब्दात व्यक्त केलेल्या भावना, त्यांचा कोण लेखक कोण कवी कोणालाही माहिती नाही. एवढा त्याग, तपस्या, बलिदान हा सगळा संघाचा इतिहास आहे आणि हा राष्ट्रभक्तीशी निगडीत आहे. राष्ट्र सर्वोपरी आहे, ते सुखी समृद्ध संपन्न झालं पाहिजे या भावनेतून हा अनेक छोट्या मोठ्या स्वयंसेवकांना ज्या प्रेरणा आहेत त्यातला मी एक लहान स्वयंसेवक आहे. आणि माझा अनुभव म्हणून मी या पुस्तकात लिहिला आहे. जर योग्य वाटला तर भविष्यातल्या पिढीमध्ये नक्की जर हा पोचू शकला तर यातून अनेक असे कार्यकर्ते जर तयार झाले तर देशाकरता आणि समाजाकरता ते उपयोगाचं होईल या भावनेतून लिहिलं आहे. पुन्हा एकदा राजहंस प्रकाशनला, ज्यांनी मदत केली, मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांना, आणि विशेषतः परिश्रम करून शैलेश पांडे यांचं शब्दांकन मी जे केलं होतं त्याचं लेखन त्यांनी उत्तम केलं, याबद्दल त्यांना खरं श्रेय त्यांचंच आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.